राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा, तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, इथल्या मावळ्यांनी आणि 18 पगड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं. अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते. औरंगजेब क्रूर शासक होता, मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही. आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे. आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत, याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला काढलं आहे. आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा काढलं आहे आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे. आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं. या निमित्तानं जशी 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती, तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका हे दर्शवते. हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. यावेळेला अशा वेळेला तुम्ही जेव्हा भाषण करता की ईडीला सुद्धा काँग्रेसचे काही कार्यकर्ते घाबरतात. मध्ये एक विधानभवनामध्ये